उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत. खूप दिवसांनी रेसिपी टाकते आज. तर आता आपल्याला माहिती की उन्हाळा सुरू आहे, त्याच्यामुळे मग कुठल्या तरी प्रकारचे लाडू खावेत. तर आता मी नाचणीचे लाडू बनवते. नाचणी तशी थंडही नसते आणि उष्णही नसते. भरपूर कॅल्शियम, आयर्न आणि थोडेसे आपल्याला कार्ब्स पण आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात बेस्ट लाडू आता आपण नाचणीचे बनवूया. नाचणी ही वर्षभर खाण्यासारखी वस्तू आहे. जसं बाजरी आपण विंटरमध्ये खातो, ज्वारी थंड असते उन्हाळ्यात खातो, पण नाचणी ही पूर्ण वर्षभर खाल्ली जाते. आता नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथं 1 वाटी नाचणीचं पीठ आहे. थोडंसं दरदरं मी घरातच ग्राइंड केलं आहे. 1 वाटी गूळ आहे, 1 वाटी तूप आहे, थोडेसे वेलदोडे आणि बडीशेप आहे, आणि हे ते 1 इंच आलं आहे ते किसून टाकणार आहे. थोडे केशर भिजवले, आणि हे थोडेसे जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये टरबूज आणि कलिंगडाच्या सीड्स. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. यातलं अर्ध तूप आपण ह्याच्यामध्ये गरम करायला ठेवूया. तर अर्ध तूप मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. गॅस जरा मीडियमवरती आहे. ह्याच्यामध्ये मी तर नाचणीचं पीठ व्यवस्थित भाजून घेते. एकदम मंद गॅसवरती हे पीठ भाजावं लागणार आहे. नाचणीचं पीठ करपण्याची शक्यता असते, तर एकदम मंद गॅसवरती याला एक साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊ. छानपैकी नाचणीचं पीठ एक साधारण 6 ते 7 मिनिट मी आता मस्त भाजून घेतलेलं आहे. हे रेडी आहे. याच्यामध्ये आता आपण बडीशेप आणि वेलदोडे जे आहे त्याची पावडर, थोडीशी साखर टाकून बडीशेप वेलदोड्याची पावडर मी केली होती ती ॲड केली. त्यानंतर हे किसलेलं आलं आहे हे याच्यामध्ये टाकलेलं आहे, आणि यानंतर हा गूळ. आता गूळ जो आहे तो अर्धी वाटीच वापरणार आहे मी. आता हे सगळं मिश्रण आपण परत एक 3 मिनिटं परतून घेऊ. हे परतत असताना आपलं अर्ध उरलेलं जे तूप आहे ते एक चमचा ॲड करत ह्याला आणि मंद गॅसवरती परतत राहणे. इकडे मी थोडीशी खसखस जी आहे ती थोडीशी परतून घेते. परतून म्हणण्यापेक्षा थोडीशी गरम करून घेते. हे मला लाडू वळल्यानंतर याच्यामध्ये रोल करायचे आहेत. खसखस रोस्ट करून झालेली आहे. त्यानंतर 1 वाटी नाचणी आणि गूळ मला अर्धी वाटीच लागला, तो अर्धी वाटी गूळ. तूप मात्र मी पूर्ण 1 वाटी यूज केलेलं आहे. ते थोडं असं ॲड करत, आणि हे आता छानपैकी हे आता खरपूस भाजून पण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स म्हणण्यापेक्षा हे सीड्स आहेत हे ॲड करून घेऊन आणखी एक 2-3 मिनटं हे थोडेसे मी गरम करून घेतले होते तव्यावरती. हे आता एक 2-3 मिनटं परतूया आणि आपण लाडू बनवायला घेऊया. इकडे खसखस आहे, त्यात आपण लाडू रोल करणार आहोत. गॅस स्विच ऑफ केला आहे, आणि हे उरलेलं तूप आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन आपण याला आता उतरून घेऊया. हे झटपट बनणारे लाडू आहेत. एक 15 मिनिटाचंच काम. केशर थोडं भिजू घातलं होतं पाण्यामध्ये, ते ॲड करून घेऊया. याने फ्लेवर येतो आणि लाडू टेस्टी पण लागतात विथ दॅट फ्लेवर. याचे आता मी एक छोटे लाडू वळून घेते. सकाळी नाश्त्याच्या वेळेला हा एक लाडू खाल्ला तर खूप छान आहे. असे हे लाडू आपण आता वळून घेऊ, आणि लाडू असा वळून झाला की याला आपल्याला खसखसमध्ये रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी आता हे लाडू वळून तुम्हाला मग दाखवते. छानपैकी लाडू तयार झालेले आहेत. एक 15 मिनिटात मस्त लाडू तयार आहेत. हे प्रवासात एक साधारण 4-5 दिवस टिकतील. मुलांनाही रोज तुम्ही देऊ शकता. आता हे लाडू आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊ. साधारणपणे 1 वाटीमध्ये 8 ते 9 लाडू बनलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 लाडू बनलेले आहेत. तर प्रमाण तुम्ही अंदाजाने घ्या. आणि छानपैकी आता तुम्हाला एक लाडू मी ब्रेक करून दाखवते तोडून. हे बघा, मस्तपैकी लाडू बनलेला आहे, एकदम टेस्टी. तुम्ही बनवा, एन्जॉय करा, आणि सर्वांना एन्जॉय करायला द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. बाय.